माझं नाव संपत मारुती कांबळे, गाव गोंदेमाळ. आमच्या गावाला म्हणजे आमच्या वस्तीपर्यंत रस्ता नाही. गावापर्यंत आहे, पण गावापासून वस्तीपर्यंत रस्ताच नाही. हा संघर्ष जवळ 40-45 वर्ष झाला चालूच आहे. ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय, पण रस्ता होतच नाही. तर आमदार साहेबांच्या निधीतून किंवा कोणत्या एखाद्या क्षेत्रातून आम्हाला कुठल्याही प्रकारच्या मार्गातून कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रातून आम्हाला रस्ता मिळावा, एवढीच आमची तळमळ आहे. जवळजवळ 40-45 वर्ष झाले रस्ता नाही, आणि झालेला रस्ता हे 10 वर्षापासून रखडलेला आहे. त्यानंतर 2 ब्रिज पण झालेत त्याच रस्त्याला. आता परिस्थिती अशी आहे, उन्हाळ्यात आम्हाला काय त्रास नाही, पण पावसाळ्यामध्ये कोणी आजारी पडलं किंवा त्यांना घेऊन जायचं म्हटलं आणि जास्त शरीर जर असलं तर गावापर्यंत उचलून न्यायपर्यंत तो माणूस संपेल, अशी कधी कधी परिस्थिती होऊ शकते. तेव्हा आम्हाला सरकारला एवढंच म्हणायचं आहे, कुठल्याही परिस्थितीत आम्हाला फक्त रस्ता करून द्यावा व पावसाच्या अगोदर, हीच विनंती. माझं नाव सुनंदा कृष्णा मोरे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा सातारा महिलाच्या आघाडीनं ह्या वतीने मी आज गोंदेमाळ माझं गाव हे माहेर आहे. गोंदेमाळ जिल्हा जावली तालुका जिल्हा सातारा, ह्या साताऱ्यापासून 30 किलोमीटरवर आमचं गाव आहे. आणि आज जवळजवळ कितीतरी वर्ष आमची रोडची आणि रस्त्याची समस्या आहे. आज रस्ता नसल्यामुळं आमची माणसं आजारी व अपंग भाड्यानं खोली घेऊन त्यांना राहता येत, दुसरीकडे राहतात आहे. तर माझं एवढंच बाबांना सांगणं आणि बाबांना विनंती बी आहे की आज तुम्ही ह्या क्षेत्रात आहे आणि ह्या बांधकामात आहे, तर आम्हाला आमचा ह्या गोंदेमाळचा रस्ता लवकरातल्या लवकर करून द्यावा, एवढी मी विनंती करते.